नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, राज्यात विविध जिल्ह्यात जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात. जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 13,79,79,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई पात्र जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील 218 शेतकऱ्यांसाठी 7,27,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 579 शेतकऱ्यांसाठी 8,91,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 141 शेतकऱ्यांसाठी 4,79,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील 1 शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 15,384 शेतकऱ्यांसाठी 11,93,97,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,386 शेतकऱ्यांसाठी 1,18,77,000 रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, एकूण या 7 जिल्ह्यातील 17,710 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 13,33,79,000 रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.